तर याच्यातली सर्वात मोठी क्रांती झाली ती पवार साहेबांनी या देशामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग चालू केला. माझं म्हणणं स्पष्ट आहे की आरक्षण कशासाठी, तर एखादा माणूस सशक्त असतो त्याला चांगल्या आहाराची गरज नसते, पण ज्या समाजाला 5000 वर्ष तुम्ही सर्व सुखसोयींपासून वंचित ठेवला, त्याला शिक्षणापासून वंचित ठेवला, त्याच्या राजकीय ताकदीपासून वंचित ठेवला, त्याची आर्थिक स्थिती कमकुवत करून ठेवली, त्या समाजाला पुढे आणलं पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरची भूमिका महाराष्ट्रात जर कोणी आणली, फुले शाहू आंबेडकरांनंतर जर कोणी आणली, तर त्या विचारांचा खरा वारसदार एकच माणूस होता, ते आमचे शरद पवार. आपण त्याच्यानंतर काय झालं, आजही जातीय जनगणना जातीय जनगणना जातीय जनगणना, इथे गुळ लावून ठेवला, इथे गुळ. जातीय जनगणना करूच देणार नाही, ही बीजेपीची भूमिका आहे आणि हे आजची नाही आहे.